महाराष्ट्राच्या राजकारणाला बच्चू कडू नावाचा माणूस ओळखला जातो. बच्चू कडू अपक्ष राहतात, स्वतःचं मत प्रखरपणे मांडतात, सामान्यांचे, अपंगांचे, दिव्यांगांचे प्रश्न ते घेतात आणि ते नेहमीच मांडतात. अशी व्यक्ती म्हणजे अमरावती मधील ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांचा जन्म 5 जुलै 1970 साली झाला. ते अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आणि जिल्हा अमरावतीमधून सलग चौथ्यांदा निवडून आले. ते अपक्ष निवडून आले. ते कुठल्याही राजकीय पक्षामधून कुणाच्याही तिकिटासाठी मागणी करून उभे न येता ते अपक्ष निवडून आले. युवकांचे संघटन करून शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे, स्थानिकांचे असंख्य प्रश्न त्यांनी आक्रमकपणे मांडले. आज ते लोकसभेसाठी उभे राहतात आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते प्रतिष्ठित उमेदवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. दरम्यान अलीकडच्या काळात त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास असे त्यांना पद मिळाले होते. या अलीकडच्या काळामध्ये बच्चू कडूंचा इतिहास पाहता नवनीत राणा आणि राणा यांच्या विरोधात लोकसभेला उभं राहण्याचं त्यांनी धाडस केलंय. बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मात्र आज या निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं पूर्ण धाडस घेऊन कुठल्याही पक्षाची उमेदवारी न घेता राणा कुटुंबियांच्या विरोधात लोकसभेसाठी सर्वसामान्य प्रश्न घेऊन उभे राहिलेले आहेत. याच काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी समोर येतील. येणारे अपडेट पाहण्यासाठी या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.